कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. 8 मार्च 2024ला शुक्रवारी महाशिवरात्री आहे आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 7 मार्च 2024 वार गुरुवार या दिवशी भागवत एकादशी आलेली आहे. तर आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की जे भागवत एकादशीचं देखील व्रत करतात आणि महाशिवरात्रीचं देखील व्रत करतात. तर त्यांच्या मनात असा गोंधळ किंवा प्रश्न तयार होणं साहजिकच आहे की भागवत एकादशीचं व्रत केव्हा सोडायचं आणि महाशिवरात्रीचं व्रत केव्हापासून सुरू करायचं. कारण एकादशीचं व्रत हे देखील दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. त्यामुळे साहजिकच भाविकांच्या मनात असा प्रश्न तयार होणं साहजिकच आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागवत एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी महाशिवरात्री आहे, तर मग एकादशीचं व्रत केव्हा सोडायचं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महादेवांची कृपा कायम आपल्यावर बनून राहावी यासाठी व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं जरूर लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं केलं जातं. या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचं किंवा विष्णुरूपी भगवान पांडुरंगाचं नामस्मरण पूजा अर्चा केली जाते. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 पक्ष येतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. तर या दोन्ही पक्षांमध्ये एकादशीचं व्रत येत असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 2 एकूण वर्षभरात 24 एकादशींचं व्रत केलं जातं. तर एकादशीचं व्रत हे संपूर्ण 24 तास करायचं असतं आणि द्वादशीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी या व्रताचं पारण केलं जातं, उपवास सोडला जातो. पण आता यावेळेस काय झालेलं आहे की गुरुवारी 7 मार्चला भागवत एकादशी आहे आणि शुक्रवारी 8 मार्चला महाशिवरात्री आहे. तर मग आपण एकादशीचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडतो. तर मग महाशिवरात्रीचं व्रत कधीपासून करायचा असा प्रश्न तयार होणं साहजिकच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशीचं व्रत करायचं आहे. एकादशीच्या व्रताच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण खिचडी, जे काही उपवासाचे पदार्थ आहे ते खात असतो आणि घरात इतरांसाठी स्वयंपाक देखील बनवतो असतो, ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी. तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, सत्यनारायणाचा प्रसाद बनवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद बनवतो तर तसा शिऱ्याचा प्रसाद आपल्याला बनवून ठेवायचा आहे आणि तो संध्याकाळच्या देवपूजेच्या वेळेसच आपल्याला देवांसमोर ठेवून द्यायचा आहे. आणि एकादशीच्या रात्री म्हणजे गुरुवारी रात्री बरोबर 12 वाजता आपण तो सत्यनारायणाचा प्रसाद खायचा आणि एकादशीचं व्रत सोडून द्यायचं आहे. एकादशीच्या व्रताचं पारण करायचं आहे. कारण बऱ्याचदा बघा आपल्याला उपवास असेल तरी आपण सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण करतो, इतकं त्या सत्यनारायणाच्या प्रसादाला महत्त्व आहे. त्यामुळे आपण बरोबर रात्री 12 वाजता तो सत्यनारायणाचा प्रसाद एक घास का होईना खाऊन त्या एकादशीच्या व्रताचं पारण करायचं आहे, ते व्रत सोडायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मार्चच्या सकाळी सूर्योदयापासून महाशिवरात्रीच्या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. कारण तसंही महाशिवरात्रीची जी तिथी आहे ती 8 मार्चच्या रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि 9 मार्चला संध्याकाळी 6:17 महाशिवरात्रीची तिथी संपणार आहे. पण आपल्याला उदय तिथीनुसार महाशिवरात्रीचं व्रत हे शुक्रवारी 8 मार्चला करायचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भागवत एकादशीचं व्रत देखील पूर्ण करायचं आहे आणि बरोबर रात्री 12 वाजता या व्रताचं पारण करून सकाळी सूर्योदयापासून महाशिवरात्रीच्या व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे कोणताही गोंधळ मनात न ठेवता दोन्ही व्रत आपण करायचे आहे. त्यानंतर आता आपण हे बघूया की महाशिवरात्रीच्या दिवशी वात लावली जाते. तर ती वात नेमकी कधी लावायची, कशी लावायची हे आपण बघणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली असेल. त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करतात थोडक्यात सांगते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आसपास जिथे कुठे मंदिरं असतील, देवी देवतांचे शिवालय असतील म्हणजे महादेवाचे मंदिर असतील, तर तिथे जाऊन आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे असतील. आसपासच्या परिसरामध्ये जिथे कुठे मंदिर असतील तिथे या दिवशी दिवे लावले जातात किंवा मग या दिवशी 750 वातींची एक मोठी वात बनवलेली असते आणि ती वात या दिवशी प्रज्वलित केली जाते. अशी या त्रिपुरारी पौर्णिमेची आख्यायिका आहे. जी काही 750 वातींची मिळून एक वात बनवलेली असते तिला त्रिपुर वात म्हणतात आणि त्या वातीमुळेच या पौर्णिमेला
त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले असावे। ज्याप्रमाणे आपण त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात लावतो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला देखील त्रिपुरवात लावली जाते। तर हे त्रिपुरवात लावण्याचं कारण असं की कधी कधी काय होतं, आपल्या घरात निगेटिव्हिटी असते, वादविवाद असतात, सतत आजारपण किंवा सतत दुःखाचं वातावरण राहणं, तर ह्या त्रिपुरवातीच्या ज्वलनाने ते जे काही घरात येणाऱ्या अडचणी असतात त्या सर्व नष्ट होतात असा अनेक साधकांचा अनुभव आहे। त्यामुळेच महाशिवरात्रीला देखील त्रिपुरवात लावली जाते। तर ही त्रिपुरवात काही ठिकाणी 250 वातींची असते, काही ठिकाणी 750 वातींची असते। ही त्रिपुरवात घरी बनवणं अवघड आहे, पण पूजा साहित्याचं दुकान असतं बाजारात, जिथे कुठे पूजा साहित्य भेटतं तिथे इझिली ही वात आपल्याला उपलब्ध होऊन जाते। तर महाशिवरात्रीच्या दिवशी देखील आपण ही त्रिपुरवात प्रज्वलित करायची आहे। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला आपण ही त्रिपुरवात लावू शकतो। तर आपल्याला काय करायचं आहे, ही त्रिपुरवात प्रज्वलित करण्यापूर्वी 1 दिवस अगोदरच ही वात आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे। 750 वातींची एक वात असते, त्यामुळे ही वात बऱ्यापैकी मोठी असते आणि भिजण्याला वेळ लागतो। त्यामुळे 1 दिवस अगोदरच ही वात आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रदोष काळात, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात ही आपल्याला वात प्रज्वलित करायची आहे। ही वात प्रज्वलित केल्याबरोबरच आपल्याला या वातीवरती थोडेसे चंदन आणि भस्म वाहून वातीला नमस्कार करायचा आहे। ही वात आपल्याला तांब्याच्या किंवा पितळाच्या ताटामध्ये प्रज्वलित करायची असते। महाशिवरात्रीची जी काही पूजा आहे ती 4 प्रहरांमध्ये केली जाते। प्रत्येक प्रहर हा 3 तासांचा असतो। तर त्यातला पहिला जो प्रहर आहे तो प्रदोषकालीन प्रहर म्हणून ओळखला जातो। मग सुरुवातीला तुम्ही शिवलिंगाची पूजा अभिषेक करून झालं की त्यानंतर ही वात प्रज्वलित करू शकता। ही वात तुम्ही शिवलिंगाजवळ किंवा आपल्या घरातली तुळशी वृंदावन असतं तर त्या तुळशी वृंदावनाजवळ देखील प्रज्वलित करू शकता। ही वात प्रज्वलित केली की तुम्ही सतत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महादेवाच्या इतर कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करत राहायचा आहे। त्यामुळे भगवान शंकर आपल्यावर लवकरच प्रसन्न होतात। आता ही वात लावली की त्यानंतर ती वात पूर्णपणे शांत व्हायला भरपूर वेळ लागतो। 750 वातींची एक वात असते, त्यामुळे ती वात पूर्ण जळायला भरपूरच वेळ लागतो। तोपर्यंत तुम्ही तिथेच बसून राहायचं आहे, महादेवाच्या मंत्रांचा जप करत राहायचा आहे। आणि जेव्हा ही वात शांत व्हायला येते, पूर्णपणे शांत व्हायला येते, तर तेव्हा तुम्ही ती पाण्याने विझवून शांत करायची नाही। तर लक्षात ठेवा, ही वात शांत करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करायचा आहे आणि महादेवांच्या कोणत्याही एका मंत्राचा किंवा मग ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालूच राहून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे ही वात आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये लावायची आहे। जर तुम्हाला स्वतःला तिथे पूर्ण वात शांत होईपर्यंत बसणे शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या सदस्याला तिथे बसून ठेवू शकता आणि त्या सदस्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला सांगू शकता आणि वात शांत करायच्या वेळेस तुम्ही स्वतः तिथे येऊन ती वात शांत करू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागवत एकादशी आणि महाशिवरात्री एकामागोमाग आल्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनात किंवा जे कोणी भागवत एकादशीचा आणि महाशिवरात्रीचं व्रत करतं तर त्यांच्या मनात प्रश्न तयार झालेला असेल की कधी उपवास सोडायचा भागवत एकादशीचा आणि महाशिवरात्रीचं व्रत केव्हापासून करायचं, कारण जर व्रत सोडलंच नाही तर ते व्रत लागू होत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळेच हा प्रश्न तयार होणं साहजिकच आहे। तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागवत एकादशीचं व्रत केव्हा सोडायचं आणि महाशिवरात्रीचं व्रत केव्हापासून सुरू करायचं याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे। त्यामुळे तुमच्या मनातील शंका दूर झालीच असेल। त्याचबरोबर महाशिवरात्रीला वात लावली जाते, तर ती महाशिवरात्रीची शिववात कधी लावायची, कशी लावायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। भगवान शंकर आणि माता पार्वती तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।